हा, नमस्कार. तर आज आपण रामदास स्वामींची एक छानशी बोधकथा ऐकणार आहोत. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे रामदास स्वामी म्हणजे कोण आहेत. त्यांनी ते शिवाजी महाराजांचे गुरु होते. त्यांनी बलोपासनेचे कितीतरी आपल्याला संस्कार केलेले आहेत. सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचं सामर्थ्य हे त्यांनी सगळ्यांच्या मनावर ठामपणे बिंबवलं. सगळ्यांना एका अधिकारवाणीनं शिकवलं. त्याच्यानंतर आपला स्वधर्म काय, स्वधर्मनिष्ठा आणि राष्ट्रप्रेम प्रेम याचे धडे त्यांनी अ, अ, आपल्याला त्यांच्या वचनातून दिलेले आहेत. आणि रामदास स्वामी हे अतिशय मोठे रामभक्त आणि हनुमंताचे भक्त होते. तर ते नेहमी ध्यान करताना म्हणजे ते सगळ्या शिष्यांबरोबर जेव्हा बसायचे ध्यान करायचे तेव्हा म्हणजे त्यांचा चेहरा इतका प्रसन्न असायचा, इतका स्थितप्रज्ञ अवस्थेत असायचे नेहमी. तर तेव्हा त्यांचे शिष्य त्यांनी विचारलं की अ, स्वामीजी, तुम्ही नेहमी तुमच्या चेहऱ्यावर एवढी शांतता कशी काय असते? म्हणजे तुम्ही एवढे अ, तुमच्या मनात कुठले विचार येत नाहीत का ध्यान करताना? कारण की आपण बघा 2 मिनिटं जरी ध्यानाला बसलो, तरी आपल्याला किती विचार येतात. बिलकुलही आपण शांत बसायला माग आपल्याला किती गडबड होते तेव्हा. आपल्याला 100 विचार येतात, आपलं लक्ष लागत नाही. पण त्यांचा चेहरा जेव्हा-जेव्हा त्यांचे शिष्य बघायचे, तेव्हा अतिशय छान, सुंदर, हसरा, शांत चेहरा असायचा आणि अतिशय मनोभावे ते देवाची आराधना करायचे असं त्यांच्या चेहऱ्यावरनं दिसायचं. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारलं, की कसं काय असं बरं तुम्हाला जमतं? तुम्ही देवाकडे काही मागत नाही का? तर तेव्हा भगवंताकडे काय मागायला पाहिजे आपण? यावर त्यांच्या शिष्यांनी त्यांना प्रश्न केला. तेव्हा समर्थ रामदास असं म्हणाले, की त्यांनी तेव्हा शिष्यांना सांगितलं, की मला सांगा एक राजा असतो. त्याचा मोठा महाल असतो. खूप त्याच्याकडे श्रीमंती असते कारण की तो राजा आहे. तर एकदा त्याच्या दारी एक अतिशय भिक्षुक असा अतिशय गरीब माणूस येतो त्याच्या दारी. त्याच्या अंगावर काही कपडे म्हणजे अतिशय फाटके कपडे असतात. त्याचे कपडे म्हणजे जे काही आहेत त्याच्यावर दिसतंय की चिंध्या लावलेल्या आहेत आणि जोडून त्याचे ते कपडे कसेबसे त्यांनी परिधान केलेत. त्याच्या चेहऱ्यावरनं कळत होतं की त्यांनी काहीच खाल्लं नाहीये. 2-4 दिवस झाले. तो अतिशय भुकेलेल्या अवस्थेत आहे आणि आणि म्हणजे अतिशयच तो गरीब असा व्यक्ती त्या राजाच्या दारात येऊन थांबतो आणि मग तेव्हा राजा त्याला विचारतो, की "तुम्हाला काय हवंय?" तर त्यावर तो भिक्षुक असं म्हणतो, की "जर का तुला माझ्या अवस्थेवरनंच कळत नसेल, की मला काय हवंय, तर मी तुझ्याकडे काय मागणार?" तर तसंच आहे, की जेव्हा आपण देवाची पूजा करतोय, देवाची आराधना करत आहोत, तर तेव्हा देवाला क आपल्या म्हणजे आपण त्याची आराधना एवढ्या प्रेमानं केली पाहिजे, एवढ्या सात्विकतेनं, एवढ्या छान भाव मनात ठेवून केली पाहिजे, की त्याचं त्याला सगळं समजूनच जातं. त्याला माहिती की तुम्ही त्याच्यासाठी कोणत्या भावनेनं मग त्याच्याकडे आलेला आहात. म्हणजे कायम आपल्याला सगळ्या ज्या काही ऐहिक गोष्टी पाहिजेत, मला छान मार्क मिळायला हवेत, मला छान हे गोष्ट हवी आहे. फक्त ह्याच भावनेनं आपण देवाच्या दारात नाही. आपण अतिशय सात्विक भावना मनात ठेवून केलं पाहिजे. कारण की जर का आपण म्हणजे जी आपण पूजा करताना आपला जो मनातला भाव आहे, त्याच्यावरूनच देवाला समजतं, की हा आपल्या पुढे कशासाठी आलेला आहे आपल्या दारात. आणि म्हणजे रामदास स्वामी असं म्हणतात, की जर माझ्या अवस्थेवरूनच तुला कळलं नाही, तर मी शब्दनी बोलून तरी ती अवस्था मी कशी काय वर्णवू शकू? असं ते देवाला प्रार्थना करताना म्हणतात. सो म्हणजे आपला भाव मनातला एवढा छान असायला हवा कधीही देवाची आराधना करताना, पूजा करताना, की देवाकडे काही मागण्याची गरजच नाही. फक्त आपलं नामस्मरण, आपण जी काही साधना करतोय ती अतिशय शुद्ध मनाने आणि अतिशय सात्विक विचारांनी केली, तर आपली प्रार्थना सगळी देवाकडे पोहोचते. त्यामुळे खरं देवाला काही मागायची गरजच नाही. देवाला समजून जातं, की आपल्या भक्ताला काय हवंय, काय नको आणि तो आपल्याला कायम नीट मार्ग दाखवतो, आपल्याला नीट गाईडन्स देतो आणि आपलं कायम छान होत असतं. हरी